की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि। हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि। जय जय राम राम कृष्ण हरि। जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। सुंदर ते जानवे विठेवरी। सुंदर ते जानवे विठेवरी। सुंदर ते जानवे विठेवरी। सुंदर ते जानवे विठेवरी। करकटावरी ठेवणीया। करकटावरी ठेवणीया। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार गळा कासे करकटेवरी ठेवणीया। करकटेवरी ठेवणीया। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार गळा कासे पितांबर। आवडे निरंतर हेची ध्यान। आवडे निरंतर हेची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार गळा कासे पितांबर। आवडे निरंतर हेची ध्यान। आवडे निरंतर हेची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार गळा कासे पितांबर। मकर कुंडले तळपती श्रवणी। मकर कुंडले तळपती श्रवणी। कंगली कौस्तुभमणी विराजित। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार कासे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख। पाहिना श्रीमुख आवडीने। पाहिना श्रीमुख आवडीने। तुळसी
महेश ठीक आहे ना. तुम्ही या. देश तुला आता सेटिंग करतो. चालू आहे त्यांच्या चालू आहे बा. थोडं जवळ घे. माग घे जवळ घे. नाही मला आपण तू घेऊ ना. मग ते वर तर दिसत नाही ना. तुमची खाली करणे. टोपी सरळ करा. हरि ओम सदा भवानी दायिनी सन्मुख हे गणेश पाचो देव रक्षा करे ब्रह्मा विष्णु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रं तदा वदन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि भवानी सहितं नमामि महायोगपीठे देवी वरदा वरपुण्डरीकाय साधुर्मयोगे समागतकृष्णं समानन्दकर्णं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीनं सिंहासनस्थं वदामोजते यत्पुरनिमलेशं विधिन्द्रादिदेवं ददातु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा तमेव माता च पिता तमेव गुरुश्च सखा तमेव विद्यालयं तमेव सर्वं मम देव तमेव सर्वं मम देव प्रथमे गुरुको शीश नमामि हरिचरणों में मंगल भवन अमंगलहारी उमा सैकले जपत पुरारी मंगल भवन अमंगलहारी द्रवमुक्त सरत अधीर बिहारी सिया राममय समजग जानी करहु प्रणाम गोविंद गोपाल जय 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 हनुमान
सद्गुरु महाराज जय जय। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नामोपि जिनके पद वंदन करो नाथ करी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोलो श्री राम की जय। गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान जय। बावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आई साहेब भक्ताबाई की शांती रमैनाथ महाराज की सोमेश्वर भगवान की जय। देवमूर्ति संत मीराबाई की जय। सद्गुरु महाराज की जय। सब साधु संतन की जय। ओम श्री परमात्मने नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः। चराचरात अदृश्य रूपानं वास करणारे गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा भगवान पंडरीश भगवान श्री कृष्ण भगवान राम भक्त हनुमान जी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती रमैनाथ महाराज आई मुक्ताई संत गजानन महाराज संत महंत अनंत यानी भक्तिमती माता लोकप्रिय सज्जन मला साथ देणारे माझे सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी नम्र भावानं वंदन करून कथेला प्रारंभ करतो। शुकदेवजी राजा परीक्षितीला कथा सांगत आहे श्रीमद भागवत कथा पवित्र पावन मंगलमय कथा। भगवंताचं चरित्र ऐकता ऐकता जणू काय परीक्षिती राजाला समाधी लागते भाव विभोर होऊन जातात। सर्वांगाचे कान करून एकाग्र चित्ताने ऐकत आहेत की अजून पुढे काय सांगतात। एके दिवशी भगवान आपल्या गोपबालकांसहित वनामध्ये गेले गाई राखायला आणि गाई चालता मग यमुनेच्या वाळवंटामध्ये त्यांना खेळण्याची इच्छा लागली आणि त्या ठिकाणी ते खेळ खेळायला लागले। हमामा हुतुतू विटी दांडू असे खेळ खेळता गोप बालक थकले
आणि म्हणायला लागले काना बकटी बक पोला तिकुल खेळ मांडू 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 खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू बकटी बक पोला तिकुल खेळ मांडू 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 खेळ भवला खेळ भवला खेळ भवला वै खेळ भवला या या राणी गीता नवला आता खेळ खेळता खेळता दमले आणि सवंगडी म्हणा लागले काना आता माझा भुका लागल्या चला आपण जेवण करूया खांदी भार पोटी भूक काय खेळायचं चला म्हणू गाई चला म्हणू गाई चला या एका ठिकाणी आपण बसू पण त्या खेळण्यामध्ये गाई बांधलेल्या होत्या आणि मग भगवंत म्हणाले की तुम्ही बसा काही जवळचे जे गाई आहेत त्या आवरा म्हणजे एक गाय मात्र फार ओढाळ होती त्याच्यामध्ये ते गोप बालक म्हणाले पेंड्या सुधाव्या वगैरे की काका ती मनेरी काही दिसत नाही रे ती फार लाभ केलेली दिसते काना म्हणता तुम्ही बसा मी आणतो तिला आणि भगवंत त्या गायला हुंड्यासाठी शोधण्यासाठी गेले ब्रह्मदेवाने भगवंताच्या अनेक लीला ऐकल्या होत्या की शक्रासुराचा वध केला दुर्गावताचा वध केला वत्सासुराचा वध केला बकासुराचा वध केला हा हे तरी कोण म्हणून त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण जावं हा विचार करून ब्रह्मदेव सुद्धा तिथे आले सर्व गायी एका ठिकाणी आणल्या आणि मग जेवायला बसले आणि भगवान म्हणाले की चला शिदोळे आणा सर्वांचे शिदोळे एक करू पण त्याच्यामध्ये मधुमंगल नावाचा एक शांडिल्य ऋषीचा मुलगा होता गरीब होता शांडिल्य ऋषी दिवसभर पूजा अर्चेमध्ये आपला दिवस घालवत होते ज्याची आई पौर्णिमासी यशोदेकडे यायची तिथेच बसायची तिथेच गप्पा करायची तिथेच खायची चूल पेटवायचं काही कामच नव्हतं आणि मधुमंगल हा आपल्या सौंगड्यांमध्ये जेवायचा पण त्या दिवशी भगवंता नाटक झाला मधुमंगल रोज आमचं खातो आज तुझ्या घरचं आणायचं आणि त्या मला खाऊ घालायचं तोपर्यंत आम्ही थांबतो मधुमंगल घरी गेला घरी पाहतो तर काहीच नाही पण एका मडक्यामध्ये ताक होत ते ताकद घेऊन तो आला त्या ठिकाणी आला पण मग त्याच्या मनामध्ये संकोच तयार झाला की हे ताक जर आपण यांना दिलं हे ताक आंबट आहे तर हा काना आपली थट्टा करेल कि तेरी माँ जैसी ये छाछ जितना खटू आहे उतनी तेरी माँ सुद्धा खटली आहे आणि म्हणून त्याने काय केलं त्यांना ते ताक न देता स्वतःच प्यायला लागला ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहेत गंमत पाहताय भगवान म्हणाले अरे मधुमंगल हे काय करतोय आम्हाला देणं सोडलं तू खातोय भगवंत धावत गेले त्यांच्या हिसका हिसकीमध्ये त्याच्या अंगावरती ताक पडलं पोटावरती तोंडावरती सर्व ते ताकाचे आणि भगवंत त्या मधुमंगल जवळ जातो ताक तर काही नाही पण तो करून आलेला भक्त वत्सल भगवंत त्या मधुमंगलचं अंग साठायला लागला ब्रह्मदेव म्हणतो की ज्याला मी भगवंत समजत होतो तो असा कसा आहे गवळ्यांच्या पोळात
उष्ण काय खातो आणि या पोराचा अंग चाटतोय, पोट चाटतोय, तोंड चाटतोय. अरे रे, हा देव असू शकत नाही. मी याला देव समजून आलो दर्शन घेण्यासाठी, पण हा देव नाही. म्हणून काय करावं, या त्यांच्या खेळण्या कुंड्यामध्ये आणखी गाय पागल्या आणि भगवान श्रीकृष्ण गाय शोधण्यासाठी गेले. आणि इकडे त्या ब्रह्मदेवानं त्या सौंदर्यांना तिथे असणाऱ्या गाई वासरांना घेऊन तो ब्रह्मलोकात निघून गेला. भगवान परत येतात, पाहतात तर त्या ठिकाणी सौंदर्य नाही, गाय नाही. काय झालं असेल? भगवंतानं डोळे लावले, अंतर्ज्ञानानं जाणलं की माझ्या मुलानं ब्रह्मदेवानं माझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, अरे ब्रह्मदेवा, जो पंचमहाभूतांपासून सृष्टी तयार करतो, पण हे जगत ही पंचमहाभूत त्रिगुण हे संपूर्ण जगत माझ्यापासून तयार झालं. मला त्यांची काही गरज नाही. आणि म्हणून तू माझी थट्टा करतोयस का, परीक्षा पाहतोयस? भगवंतानं काहीच केलं नाही. जेवढ्या गाय होते, जेवढे वासर होते, जेवढे पोर होते, सर्वांचं रूप एकट्यानंच घेतलं. आणि भगवंत संध्याकाळपर्यंत गाय चालून परत घरी आले. ब्रह्मदेव गेले. करता 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 1 वर्षाचा कालावधी गेला. ब्रह्मदेवाला वाटलं की 1 वर्ष झालं, पण अजून हा आला नाही, हा पुकार झाली नाही. जाऊन पहा मला आपण त्या गायी आहे की ती गोपाळ कुठे काय चालू आहे. तो येऊन पाहतो तर त्याने ज्या गायी वासर गोपाळ नेलेले होते ते सर्व त्या वावरटामध्ये होते. याला वाटलं की हे खरं का ते खरं. तो इकडे येऊन परत तिकडे जातो. तोपर्यंत भगवंत ब्रह्मदेवाचं रूप घेऊन तिथे जातो आणि तिथे आपल्या शिपायांना सांगतो की आजकाल एक नकली ब्रह्मदेव तयार झालाय आणि म्हणून तुम्ही सावध राहा. तो कदाचित आला तर त्याला हाकलून लावा, त्याला पकडा, त्याला मारून देवा. हा शेती मारून देऊ. ब्रह्मदेव परत जाऊन पाहतो. तोपर्यंत ते शिपाई त्याला म्हणतात पकडा पकडा. हा म्हणतो अरे मी ब्रह्मदेव आहे, या ब्रह्मलोकाचा मालक आहे आणि तुम्ही मला पकडा पकडा म्हणता. नाही, खरा ब्रह्मदेव तो मध्ये बसलेला आहे, तुम्ही नकली आहे. हा म्हणतो मी नकली आहे. त्याला कळालं की आपण याची परीक्षा घ्यायला गेलो तो आपला पाप आहे. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हे भगवंत भगवंत बनलेले होते, गाई भगवंत बनलेले होते, नंतर गोपाळही भगवंत बनले होते. त्यांचे सर्वांचे ज्यांचे लग्न झाले त्यांचं लग्न कोणाशी झालं? भगवंताशी झालं ना. भगवंत होते त्या रूपात. आणि त्या वासर जेव्हा गायला लागायचे तर भगवंत असल्या कारणाने त्या गायीला सुद्धा पाना फुटायचा, खूप प्रेम वाढायचा. भगवंतच त्या भगवंतच वासर. एकदा ब्रह्मदेवानं पाहिलं आणि शेवटी ब्रह्मदेव शरण गेला की भगवंता मी तुमची परीक्षा पाहायला गेलो, पण तुम्ही खरोखरच पूर्ण अवतार आहे आणि म्हणून मी तुमची थट्टा केली, परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल मला माफी करावी. असं म्हणून त्या ब्रह्मदेवानं भगवंताची स्तुती केली. अशा रीतीनं ब्रह्मदेवाचा मोह आणि ब्रह्मदेवाचा अभिमान भगवंतानं नाश केला. ओ बालकृष्ण भगवान की जय. पुढे असेच काही चालत असताना देवदत्ताचा वध केला. त्या यमुनेच्या नदीवरती एक भला मोठा डोह होता, ज्याचं नाव होता कालिया डोह. त्या कालिया डोहामध्ये भयंकर विषारी नाग आहे, कालिया नावाचा. त्याचं एवढं त्या आर्मिश होतं की त्या डोहावरून पक्षी जरी गेले तरी ते मरून पडायचे आणि तिथे पाणी पिणारे प्राणी तर मरायचेच. हा करता करता भगवंताला ते माहित पडलं की कालियाचा फार त्रास आहे आणि म्हणून लोकांना या कालियाच्या त्रासापासून वाचायचं. अनेक जनावर मरतायत, पशु मरतायत, याचा त्रास होतोय. म्हणून भगवंत आपल्या सौम्याला म्हणतात चला मित्रांनो आज आपण चिटूपडी खेळू. आणि खेळण्यासाठी नेमकं त्या ठिकाणी जो होता त्याच्या बाजूलाच ते गेले
चेंडू खेळत फळी खेळता 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 भगवंताची वाली आली. भगवंताला असा माल भेटला की तो यमुनेच्या डोहामध्ये गेला. यमुनेच्या डोहात बाल गेल्या. भगवंत सर्व सौंदर्य म्हणाले, अरे काना तू बाल टाकला, तो चेंडू तू फेकला यमुनेच्या डोहात, तूच काढ आता, आम्ही नाही काढणार. कसा काढतो? सांग पिल्या हरिचा चेंडू. जेव्हा माणूस राहिला पाहिजे काय एवढा भगवंताने उडी मारली. गव्हाच्या झाडावर चढले, तिथून गव्हामध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण भगवंताला चेंडू काढण्यासाठी पाठवलं, पण हा तर डोहा खाली राहतो आहे. आता भगवंत मेल्याशिवाय राहणार नाही. सर्वे गडबडत कोंबत कोकळत आले, हृदय भूमीमध्ये वृंदावनामध्ये आले आणि यशोदा मातेला सांगता, मैया कन्हैया तो कार्य हमें खुद पडा. जे कसा गेला रे म्हणे चेंडू उडाला. तेव्हा ती यशोदा माता मी त्याला विचारते, सांग पिल्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा. सांग पिल्या हरिचा चेंडू. सांग पिल्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा. कसा काय चेंडू गेला? यशोदा माता रडत बोलत सर्व गोप बालक नंद बाबा त्या ठिकाणी रडत आले. यशोदा माता रोहिणी माता छाती पिटते, माझा कान्हा गेला, कुठे गेला, कसा गेला? महिनी हो, हे ग्रंथाचं पूजन होईल ना, त्या दिवशी पैसे आणायचे आणि ते ठेवायचे. राशीवर आणले रुपया ते राशीमध्ये टाका. इथे पैसे ठेवत नको दाखल. हे पैसे आणि माया आहे. आणि माया मला बोलवते, माझं चित्त तिथे चाललं. मला लोक निर्माण होते, मी म्हणेल आणता पैसे त्या हातवरून सांगतो की ते आणू नका, ठेवू नका. ते तुम्हाला जर दान द्यायचं असेल तर पाठवू नका, त्या पेटीत टाका. कारण ते आहे ना, ते लक्ष त्याच्यात ते समोर आल्यावर चित्त विक्षिप्त होत. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. हरि मुकुंद गोविंद जय जय गोपाल जय जय. राधारमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल गोविंद जय जय गोपाल जय जय. राधारमण हरि मुकुंद जय गोपाल सर्व कार्य डोहाजवळ आले, रडतायत, दोस्ता पक्षी रडतायत. यशोदा माता केस तोडत आहे, छाती पिटत आहे. आणि भगवंताला जशी उडी मारली तसे खाली गेले. खाली गेल्यानंतर त्या नागानं पाहिलं आणि तो फुसकारत पाहिला. भगवंताला डोस करण्याचा प्रयत्न केला, त्याला फणाने मार करण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताला अगदी कुशलतेने त्याची शेपटी पकडली. त्याच्या फणावरती भगवंत नाचायला लागले. लग्ना प्रहार करून 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 त्या कार्य नागाला अर्ध मेल्यासारखं केलं. त्याच्या पत्न्या आल्या, नागपत्न्या, आणि त्या हात जोडून भगवंताला विनंती करत आहे, हे प्रभू, हे करुणानिधान परमात्मा, हे सर्वाधीश, तुम्हाला आम्ही आमच्या सौभाग्याची भीक मागतो. कृपा करून आमच्या पतीला मारू नका. भगवंत म्हणतात की मी याला नाही मारलं तर हा या ठिकाणी जे पाणी विषारी होतं आणि या ठिकाणी जे जीवित हानी होते ते होतच राहील.
काय याला शरण आला प्रभू मग मी काय करू मला जीवनात द्या तर मग तुला जर वाचायचं असेल तर तू इथून रमणक बेटावरती जा त्या ठिकाणी राहा मग कालियाला म्हणाला मी जाणार पण मला तुझ्या गरुडाचा धाक वाटतो ना मग बोलतो म्हणे काही चिंता करू नको गरुडाला मी समजावतो गरुड माझ्या जवळ आहे तुम्ही जा आणि त्या ठिकाणी राहा अशा रीतीनं कालियाचं भगवंतानं वर्णन केलं कालिया तिथून निघाला पुढे असेच एके दिवशी प्रलंबासुराचा पर्वत केला आणि मग त्या काळामध्ये त्या गवळामध्ये भूमीतल्या ज्या कुमारिका होत्या त्यांनी कात्यायनी मातेच्या मंदिरावर जाऊन एक मंदिर तयार केलं वाळूचं मूर्ती तयार केली कात्यायनी नावाची मूर्ती आणि त्या कात्यायनी देवीची ती आराधना करायच्या रोज येऊन सकाळी सकाळी त्या यमुनेच्या पात्रामध्ये पवित्र जलामध्ये स्नान करायच्या आणि कात्यायनी मातेची पूजा करायची एका दिवशी त्यांनी सर्व वस्त्र बाहेर ठेवलेले आहे घाटावरती आणि त्या स्नान करण्यासाठी यमुना नदीमध्ये उतरले आहेत भगवंतानं पाहिलं भगवंत हळूच गेले भगवंतांनी सर्व त्या कुमारिकांचे वस्त्र घेतले ते उचलले आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसले आता गोपिका आपल्या त्या जलक्रीडेमध्ये स्नान करण्यामध्ये मग्न आहे आणि मग त्यांना जेव्हा आठवण आली की आता भरपूर झालं आपण बाहेर निघू आणि कपडे घालू पाहतात का टाळलं कपडे नाही काय झालं म्हणून इकडे तिकडे पाहता भगवंत म्हणून असताय जेव्हा त्या गोपिका विनंती मागतात करुणा मागतात धीरे कान्हा कान्हा धीरे जोडी अनलुगडी कान्हा कान्हा धीरे जोडी अनलुगडी धीरे कान्हा हमें चीर दे दो वो प्यारे कन्हैया
शरम आरती आम्ही नक्की आहे आम्हाला शरम आहे. भगवंत म्हणला तुम्ही हे व्रत कशासाठी तुम्हाला माहित नाही का? यमुनेमध्ये जलदेवता राहतात आणि तुम्ही त्या जलदेवतेचा अपमान करीत आहे. तुम्ही असं लग्न स्नान करायला नको आणि तुम्हाला गौरा मागता भगवंत आमच्याकडून चुकी झाली. तुम्ही कशासाठी करताय ते? भगवंता तुम्हाला खरं सांगू का? आमचं हे जे व्रत आहे ना, हे व्रत तुमच्यासाठी आहे की तुम्ही तुमचा आम्हाला सहवास घडावा, तुम्ही आमचे पती बनावे, याच्यासाठी आम्ही हे व्रत करताय. म्हणे तुम्ही माझ्यासाठी व्रत करताय, तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर तुम्ही एक करा, दोन्ही हात जोडा, बाहेरच्या बाहेर या आणि मला नमस्कार करा. हात जोडता बंधन तुटले, हात जोडता बंधन तुटले. आता जीवाला महिमा लागत आहे. आता जीवाला मी पण कुठली आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली. देवाला जोडी लोकरी, अशा रीतीनं भगवंतांना भगवंताची विनंती करतात. तर भगवंत त्यांना सांगतात तुम्ही मला शरण या, अनन्य भावानं शरण या, दोन्ही हात जोडा. माझ्यासाठी जर माझ्या प्राप्तीसाठी जर तुमची उपासना आहे तर मग त्या ठिकाणी संकोच कसला आला? आता त्यांनी दोन्ही हात जोडले, बाहेर आल्या आणि आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली तुरी. ही पुढी जोपर्यंत आपण अर्पण करत नाही ना, तोपर्यंत परमात्म्याचा आपल्याला भेट होत नाही. परमात्म्याचं जे आपल्याला जीवाचं आणि शिवाचं जे मिलन आहे ते होत नाही. पण काही नालायक लोकांनी या प्रसंगातून भगवंताबद्दल वेगळा अर्थ काढलाय. अहो 5 वर्षाचा 6 वर्षाचा भगवंत त्याच्या मनामध्ये विकार तरी असेल का? ज्याच्या नावानं काम हरल्या जातो, कामाचा नाश होतो, असा भगवंत कामक्रीडा करेल कशी काय? पण मूर्ख लोक त्या भगवंताबद्दल भक्त संत काही बोलतात. भगवंतानं वस्त्र हरण केलं, अज्ञान रूपी वस्त्राचं हरण केलं. जोपर्यंत अज्ञान रूपी आवरण आपल्या आत्म्यावरती आहे तोपर्यंत त्यात भगवंताचं दर्शन होतं. याप्रमाणे आता थोड्या वेळा अगोदर अब्रा आलेलं होतं. अब्रा आलं होतं तर सूर्याचं ऊन नव्हतं, जिकडे तिकडे सावली होती. मग सूर्य नव्हता का? सूर्य होता, पण त्या सूर्याला त्या अब्रानं बादलांनी झाकलेलं होतं. तसं अज्ञानरूपी आवरणानं आपलं जे आत्मस्वरूप आहे याला झाकल्या गेलं आहे आणि भगवंत ते आत्मस्वरूप रूपी वस्त्र हरण करतात, अज्ञान रूपी आवरण वस्त्र हरण करतात आणि त्याला आपल्या चैतन्याची ओळख करून देतात. गोपिका म्हणाल्या प्रभू आम्ही तर तुमच्या सांगितल्यानुसार हे केलं, पण आम्हाला तुमचा जो आनंद आहे तो आनंद कधी मिळेल? तर भगवंत म्हणतात काही काळजी करू नका, तुम्हाला मी शरद पौर्णिमेच्या दिवशी तो आनंद देईल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल. अशा इतर शुकदेवजी महाराज आल्या परिस्थितीला वस्त्रांची कथा सांगतात. पुढे दिवाळीचा सण येतो आणि त्यावेळेस दिवाळीच्या सणाच्या अगोदर 8 दिवसा अगोदर सर्व वृंदावनवासी आणि त्या ठिकाणी एका सोहळ्याचं आयोजन करत असतात. येणाऱ्या दिवाळीच्या पाडव्याला
आणि गोवर्धनाची पूजा करायची आहे, आपल्या इंद्राची पूजा करायची आहे, मोठा यज्ञ करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला यज्ञामध्ये आहुत्या द्यायची आहे आणि म्हणून सर्वांनी यज्ञाची तयारी करावी. जिकडे तिकडे यज्ञाची तयारी सुरू आहे. आणि भगवान श्री कृष्ण वसुदेवजी जवळ गेले, नंदाजवळ गेले. बाबाजी ये क्या चालू है, किसकी पूजा की तैयारी है? अरे लल्ला, इंद्रदेव की पूजा की तैयारी चालू है. इंद्रदेव की पूजा क्यों करते हैं? इंद्रदेव बारिश बरसाते हैं ना, इसीलिए इंद्रदेव की पूजा करनी पड़ती है. पिताजी, आपने कभी इंद्रदेव को देखा है? इतनी आप जब से पूजा करते, बोले बहुत सालों से कर रहे हैं. हमारे पिताजी करते थे, उनके बाद हम करने लगे. इतने सालों से इंद्र की पूजा करते हैं, तो कभी आपको इंद्र मिला? इंद्र ने कभी बात की? पिताजी, मैं बोलूं ना, तो अपनी गायों का जो पोषिता है वो है अपना ये गोवर्धन की. उस पर वो गोवर्धन की झाड़ी से, वृक्षों की वजह से बारिश होती है. आणि त्या ठिकाणी गवत उगतं, वारसानं त्या गवतावरती आपल्या गायींचं पालन पोषण होतं. म्हणून बाबा, माझी अशी इच्छा आहे का आपण इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करावी. म्हणून ठीक आहे, त्याला मग नंदजींना आणि बाकीच्या लोकांना भगवंताची गोष्ट आहे आवडली. ठीक आहे, कधी करायची म्हणे करायची. आता आपण दिवाळी झाल्यानंतर पाडव्याच्या दिवशी. आणि सर्वांनी मग ते म्हणायला लागले, हमको कुछ नहीं तो भगवान इंद्र का तुम्हें दर्शन हुआ क्या? नहीं. भगवान इंद्र ने कभी बात किया क्या? नहीं. फिर गोवर्धन सच में दर्शन, गोवर्धन का दर्शन होगा क्या? गोवर्धन हमारा बोलेल का? गोवर्धन आमचा भोग स्वीकारेल का? कृष्ण भगवान म्हणता हो ना, स्वीकारेल ना. सर्वांनी तयारी केली, मोठमोठे हारी तयार केले आणि नैवेद्याची ताटे घेऊन ते गोवर्धन पर्वतावर गेले. भगवंताला सांगितलं की गोवर्धन पर्वताचा अभिषेक करायचा आहे. पाणी आणा आणि गोवर्धन पर्वताला अभिषेक करा. पाणी आणून थकले. कान्हा, ये तो बहुत लंबा चौड़ा है, कब तक हम अभिषेक को पाणी लाएंगे? भगवंताला आपल्या मायेने त्याच ठिकाणी पाणी तयार केलं आणि सांगितलं की आता अभिषेक करा. गोवर्धनाचा अभिषेक झाला, पूजा झाली. भगवंत गोवर्धनाला म्हणतात की गोवर्धन भगवान, इन लोगों की इच्छा पूरी करना, इनको दर्शन देना, इनको भोग खाते हुए दिखना. असं म्हणून चला पूजा करा. सर्वांनी पूजा केली. चंदनस्य महापुण्यमक्षतां समर्पयामि. धूप दाखवा, धूपम समर्पयामि. दीप दाखवा, दीपम समर्पयामि. आणि मग नैवेद्य किंवा नैवेद्यम समर्पयामि. आणि मग तुम्ही हात जोडून प्रार्थना करा. ओम ब्रह्माग्रम ब्रह्मवे ब्रह्माग्रौ ब्रह्मनाथम ब्रह्मेव लिंगंतरम ब्रह्मकर्म सनादिनः. ओम सर्वभवतु सर्वभनक्तु सर्वविद्यां करवावहै. तेजस्विनावलितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति. या प्रमुखा खरंच गोवर्धन भगवान प्रगट झाले. सर्व खायला लागले. वही सर्व जय जयकार करतात. गोवर्धन भगवान की जय. गोवर्धन भगवान की जय. नारदजी गेले वाले इंद्राजवळ. आणि इंद्रा सांगितलं, इंद्र देवा, तू काय अक्षरांचा नाश पाहतोय? नुसतं दारू पेटून या अक्षरांचं नुसतं नागाला ऐकतो. बरे काय झालं? अरे तिकडे त्या भूमीतल्या गोपाळांनी तुझे दरवर्षी जे तुझ्यासाठी यज्ञ करायचे ते यज्ञ बंद पाडले आणि यावर्षी गोवर्धनाची पूजा केली. तुला खात्री असेल तर जाऊन पहा. तो इंद्राला पाहतो, त्याला क्रोध आला की माझी उपेक्षा करून गोवर्धनाची पूजा केली. त्यानं लगेच मेघांना आज्ञा केली, वरुण देवाला आज्ञा केली, वायू देवाला आज्ञा केली. सोसाट्याचा मारा सोडा, चक्रीवादळ सोडा आणि असा घनघन वर्षाव करा की सर्व वृंदावन गोकुळ वाहून जायला पाहिजे. तिकडे तिकडे जलमय सृष्टी झाली पाहिजे. आणि मग जेव्हा पाणी ते वारा दान चक्रीवादळ उडायला लागले, झाडू तुटायला लागले. और मग गोकुळातले लोक म्हणायला लागले वृंदावनातले कि नंद बाबा ने लल्ला की छोटी सी बालक की बात सुनी, इसीलिए ये अनिष्ट आ गया.
हा जो दोष आला आपल्यावर, हे संकट आलं, हे याच्यामुळे आलं, सर्व त्या भगवंताला दोष लागले। कारण तूने क्यों हमें मना किया, हम हर साल इंद्र की पूजा करते थे तो कभी तो ऐसा नहीं होता था, अब तुम्ही हमें बचाओ। इकडे तिकडे पाणीच पाणी झालं। भगवंत म्हणाले काही चिंता करू नका, तो इंद्र किती पाऊस पडतो ते पाहतो। आणि भगवंत चला चला आपण गोवर्धन पर्वताला उतरूया आणि सर्वांनी बोलो भगवान भगवान की जय असं म्हणून उचललं आणि भगवंतानं त्या गोवर्धनाला दिसतं कळकळी लावली। 7 दिवसापर्यंत धो 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 पाऊस पडत राहिला। सर्व गाई गोपाळ त्या गोवर्धन पर्वताच्या खाली आहे। भगवंतानं सांगितलं बाकीच्या लोकांना आपणही काठ्या लावा, सर्वांनी काठ्या लावा, सर्वांनी काठ्या लावल्या। पण या गोपाळांना अभिमान लावा की आम्ही तळंगळी लावली आहे ना, पर्वत आपण काठ्यांवरती तोडला आहे। बोले कारा तुम सिर्फ करंगली लगाता है, उंगली लगाता है, हमने तो इतने काठ्या लगा दिया। मग भगवान तुम्हारा क्या कहना है? बोले इस पर्वत को हमने उठाया, हमने धारण किया, ऐसा क्या? फिर मैं उंगली निकालूं क्या? हाँ चलेगा। भगवंत आनंद थोड़ा सा बोट ढीला केला। अरे बचाओ 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 कर रहा है तो नीचे आ रहा है। बहुत ज्यादा कळालं की आपण निमित्त मात्र आहे, करता करता भगवंत आहे। और मग ही खात्री पडल्यानंतर ते म्हणतात बोलो की नारीला भगवान की जय। मग त्या गीताला म्हणून गिरी धारण केला, म्हणून त्या भगवंताचं नाव इथे धरतीलाच पडलं। आणि भगवंताला जे जे काय करतात 7 दिवस झाले तो पाऊस पडला। आता हा इंद्र पाहिला काय झालंय, वाहून गेले का नाही म्हणून पाहतो तर ते भगवंताने गोवर्धन पर्वतावर केलेला आहे सर्व सुख आहे। मग त्याला कळून चुकलं की हा देव काही सामान्य नाही, हा भगवंत देवाचा देव आहे। आणि आला इंद्र आणि अभिमान घेऊन तो भगवंताला शरण गेला आणि म्हणाला प्रभू मी चुकी केली, तुम्हाला ओळखलं नाही, मला क्षमा करा। अशा रीतीने गोवर्धन लीलेचं वर्णन शुकदेवी करतात। गोपाल कृष्ण भगवान की जय। आला शरद पौर्णिमेचा दिवस, पांढरी शुभ्र रात्र आहे, आकाशामध्ये चांदणं चमकत आहे। आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी सर्वात जास्त चंद्राचा उजेड असतो। आणि भगवंत त्या वनामध्ये गेले आहेत आणि भगवंत त्या मुरलीतून आवाज काढताय। रात्री एकेकाचं नाव घेऊन भगवंत आवाज काढताय, विठ्ठला कमला कविता सविता ललिता बबिता सगळ्यांचं नाव घेऊन। अगदी मुरलीचा आवाज जेव्हा त्यांच्या कानात पडला, कोणी सांगत होत्या, कोणी दूध काढत होत्या, कोणी लेकराला पाळत होत्या, कोणी नवऱ्याला पाळत होत्या, कोणी काही काम करत होत्या। पण त्या मुलीचा आवाज ऐकल्याबरोबर त्या देही भान झाल्या। तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली गाणी, विवळ झाले वियंत करणी, गलगंगा विसरली। आरे सावरिया कशी वादळ, आये सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली। आये सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली। आये सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली। त्या धावत पळत आल्या आणि त्या ठिकाणी गेल्या निधी वनामध्ये। सरळल्या त्या भगवंताजवळ आल्या। भगवंत म्हणतात गोपीनो काय झालं, सर्व खुशाल आहे ना? एवढ्या रात्री तुम्ही का बरं आल्या इथे?
काय विशेष घडला का काय? नाही प्रभू, तुम्ही मुरली वाजवली आणि तुमच्या मुरलीचा ऐकून सुरतान माझा प्राण कासावीस झाला, काम धंदा विसरले आणि तुमच्या मुरलीनं आमचं मन मोहित केलं म्हणून आम्ही आलो. तुम्ही आम्हाला वचन दिलेलं होतं ना, तर आम्ही आलो. भगवान म्हणता वेळीनो, अगं स्त्रीचा पती हाच परमेश्वर असतो. तुम्ही त्या आल्या एवढ्या रात्री त्या सासा काय म्हणतील, लोक काय म्हणतील, पती काय म्हणतील, तुम्हाला किती त्रास करतील याचा विचार कधी केला का तुम्ही? गोपी म्हणता मग तुम्ही तुमचं म्हणणं काय? म्हणजे तुम्ही घरी परत जा. पतीची सेवा, आपल्या मुलामध्ये भगवंत बा मुलाची सेवा करा, पतीची सेवा करा, सासूची सेवा करा, सासऱ्याची सेवा करा, हीच भगवंताची पूजा आहे. या अशा रात्री बेरात्री येणं चांगलं नाही आणि म्हणून भगवंत वेगवेगळे गोष्टी सांगून उदाहरण सांगून त्यांना परत पाठवतात की पतीची सेवा, पतिव्रता स्त्रीचं सामर्थ्य तुम्हाला माहित आहे का? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, मावळी सुद्धा म्हणता पतीची आमदा अनुसरे पतिव्रता अनायसे आत्महिता वाविरेकी. पतीच्या मतानुसार जर पत्नी चालली तर अनायसे आत्महित म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होते आणि म्हणून जा. तेव्हा एक गोपी म्हणते ठीक आहे भगवान, पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक नवयुवती होती, तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये तिचा पती परदेशाला जायला निघाला. तो जायला निघाला तेव्हा त्या नवविवाहित युवतीला फार दुःख झालं. ती म्हणाली, प्राणसख्या, तुम्ही एवढ्या परदेशामध्ये जात आहे आणि तुमची माझी भेट कधी होणार, काय होणार, मला तुमची आठवण येईल. तो परदेशात जाणारा पती म्हणतो की तू माझ्यावर का चिंता करते, माझी का एवढी करते? त्या काळात काही मोबाईल नव्हते बरं, की मोबाईल मध्ये पाहते बोलते. तो असं कर, हा माझा फोटो आहे, हा फोटो तुझ्याजवळ ठेव आणि तुला जेव्हा जेवायचं असेल ना तेव्हा त्या फोटोला मला चला स्वामी जेवण करून घ्या, त्याची पूजा करत जाय, त्याच्याशी बोलत जाय, म्हणजे तुला माझी आठवण येणार नाही. तुला जर रात्री माझी आठवण आली त्याला छातीवर घेऊन झोपायचं, मी तुझ्याजवळच असं समजायचं. अशा रीतीनं त्यानं सांगितलं. तो परदेशाला निघून गेला. बरं 5-6 महिने 1 वर्षापर्यंत ती स्त्री त्या फोटोला घेऊन बसायची. मी आंघोळ करते स्वामी, तुम्ही इथे बसा, मी स्वयंपाक करते, तुम्ही नंतर जेवला. त्याची मासिक बोलणं चालणार आहे तिथं. आणि एके दिवशी ती अशी आपल्या पतीच्या फोटोजवळ बसलेली होती आणि पतीची सेवा करत होती त्या फोटोतल्या पतीची. तेवढ्यामध्ये दारावर थांब आली. दार उघड, कोण आहे? मीच आहे तुझा पती. मग मला सांगा भगवंता, तो दारावर आलेला पती म्हणतो की मी आलो आहे. मग या स्त्रीनं या फोटोतल्या पतीची सेवा करावी का येणाऱ्या पतीची सेवा करावी? दार उघडा. भगवान म्हणाले फोटो, आता तो जर प्रत्यक्ष आला आहे तर मग याची सेवा करायचं काय काम आहे? भेटलं म्हणे उत्तर. या देहाचा पती तो घरी असणारा पती आहे, पण आत्म्याचा पती तर तुम्ही. जोपर्यंत आत्म्याचा पती भेटत नाही तोपर्यंत देहाच्या पतीची सेवा करणं योग्य आहे. पण आत्म्याचा पती जर भेटत असला तर मग देहाच्या पतीची सेवा करणं काही उपयोग आहे का? कारण त्या मानवी देहाचं सार्थक कशात आहे तर आत्मा किंबहुना होय, जीव आत्म्याची नाही की जे होईल त्याला खरा सुख केव्हा प्राप्त होते. ते जीव शिवलोनी एकरूप झाले आणि मुळीचे संचले जैसे तैसे. भगवंता म्हणता मला फसवलं तुम्ही. ठीक आहे, आता आले आहे बघा. आता एक लक्षात घ्या मावल्या, काही लोक म्हणताय किंवा भगवंताने रासलीलेच्या माध्यमातून परसृष्टी
किंवा विचार केला, पण विचार करा की भगवंता आपल्या पतीकडे जाण्यासाठी किंवा मनामध्ये काम जर आहे तर त्या स्त्रिया राहतात, आपला पती ड्युटीवरून येईल किंवा शेतावरून येईल, त्यांच्यामध्ये जर काही इच्छा आली तर त्या अगोदर काय करतात, चेहरा धुवून पावडर लावून फेऱ्या नवरी लावून विसरून अगदी नटून थुटून राहतात, लाल गिरी लावून की पती आल्यानंतर आपल्याकडे पाहिल्यानंतर कधी प्रसन्न होऊन जाईल. याच्या मनात जर काम असता तर या भरलेल्या हाताने तिथे काय गेल्या, एकीनं काजळ काल डोळ्यात घालण्याऐवजी डोक्यावर लावलं, एवढ्या बेईमान झाल्या, कोणाचे हात भरलेले आहे, कपडे अस्ताव्यस्त आहे, केस विस्कटलेले आहे, अशा वेशात त्या गेल्या. पण त्यांच्या मनामध्ये काम होता का? काम नव्हता. आणि मग भगवंत म्हणाले ठीक आहे, तुम्ही आला तर तुमची इच्छा मी पूर्ण करतो, चला आपण खेळ खेळू. आणि ते खेळ खेळायला लागले. जितक्या रूपे होत्या तितके रूप भगवंतानं स्वतः घेतले आणि स्वतः घेऊन मग टिपऱ्या खेळायला लागले. मला आता किती आनंद. काय हॅलो किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रात्र खेळून चला, रंग उधळून चला, रात्र खेळून चला, रंग उधळून चला, आला आला आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खेळता रंगला, खेळता किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अशा टिकट्या भावनेच्या पळत खेळत राहिल्या. पण भगवंतानं त्यांची इच्छा पूर्ण केली. या गोपिकांच्या मनामध्ये अभिमान तयार झाला की शेवटी आपण जिंकलो. देव आपल्याला म्हणत होता घरी जा घरी जा, पण आपण देवाला हरवलं की नाही, आणि एवढे लोक घ्यायला लावले आणि आपण जिंकलो, देवाला हरवलं.
मायबाप भगवंत सर्व काही सण करतो, पण भगवंताला अभिमान चालत नाही. तीळ भरी तरी होय अभिमान, मेरुतो समान भार द्या. भगवंत म्हणतो मला एखाद्या माझ्या छातीवर जर लाथ मारली ना, तर मी माझ्या भक्ताची लाथ भूषण म्हणून वागवतो, पण मला मात्र अभिमान चालत नाही. भगवंतानं पाहिलं की यांना अभिमान झाला आणि भगवंत अगदी अदृश्य होऊन गेले आणि फक्त राधेला घेऊन गुप्त झाले. बाकीच्या गवळणी ढूंढताय कुठे गेले, कुठा गेला काना कुठे गेला. एक दिवशी विचारते का ग तू काना पाहिला का, काना पाहिला का, रडताय, हाका मारताय काना 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 काना. भगवंत राधा बरोबर गेले. आता राधेला असं वाटलं की भगवंताचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे आणि म्हणून भगवंतानं बाकीच्यांना सोडून मला घेऊन आले. भगवंत म्हणाले असं आहे का, असं वाटतं का तुला. भगवंत त्या राधेपासून अदृश्य झाले आणि जसे अदृश्य झाले तशी राधा बेचैन झाली. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा. राधा मेरा शाम हमने वृंदावन में देखा, राधा मेरा शाम हमने वृंदावन में देखा, राधा मेरा शाम हमने वृंदावन में देखा, राधा मेरा शाम हमने वृंदावन में देखा. बंसुरी बजाते हुए राधा मेरा शाम देखा, बंसुरी बजाते हुए राधा मेरा शाम देखा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा. राधा मेरा शाम हमने मथुरा में देखा, राधा मेरा शाम हमने मथुरा में देखा, राधा मेरा शाम हमने मथुरा में देखा, राधा मेरा शाम हमने मथुरा में देखा. लत रागे हुए राधा मेरा शाम देखा, लत रागे हुए राधा मेरा शाम देखा. राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. लढते आहे, विचारताय, एकमेकींना विचारताय, वेलींना विचारताय मग तुम्ही काना पाहिला का, झाडांना विचारताय तुम्ही काना पाहिला का, आक्रोश करताय. सुंदर असतो गोपीगीत झालं मला पाठता येते आणि आता मी ग्रंथही उघडलेला नाही. गोपीगीत तो त्या भगवंताची करुणा मागली, हे भगवंता तुझ्याशिवाय आम्ही वाचू शकत नाही, तुम्ही जर आले नाही तर आम्ही प्राण देऊ टाकू, आत्महत्या करू, त्यांचं पाप मला लागेल. शेवटी जीव देण्यासाठी तयार झाल्या. तेव्हा कुठे भगवंत प्रकट झाला. जेव्हा माणूस आता हतबल होतो, बहुद्याहार उदास होतो, की हा देह गेला तेच चालेल, त्या भगवंताची प्राप्ती मला करायची आहे. तेव्हा भगवंत प्रकट होतो आणि सर्वांना रास क्रीडेचं सुख देतो. इकडे भोलेनाथाला कळतं की भगवान आणि गोपी त्या भूमीमध्ये रास क्रीडा करताय. पार्वती मातेला म्हणतो मी जातो. पार्वती माता म्हणते हो त्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नाही. भगवंतानं सुद्धा एका गोपीचं रूप घेतलं आणि भगवंत गोपी करून त्या भगवंताबद्दल त्यांनी सुद्धा रास क्रीडेचा आनंद घेतला. शुकदेव अशा रीतीने सांगतात की भगवंता राजा परीक्षिती भगवंतानं त्या गोपिकांचं त्या कुमारिकांचं त्यांचं सर्वांचं मनोरथ पूर्ण केलं आणि रासलीलेतून त्यांना परमानंद सुखाची प्राप्ती करून दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. बरेच दिवस झाले काग बघ रिकामा दिला बाप
मी अरिष्टासुराला मारलं, धेनुकासुराला मारलं, काय करावं? इकडे कंस बेचैन होता आणि एवढ्यामध्ये नारदजी कंसाकडे आले आणि नारदजी कंसाला म्हणतात, काय कंसा, कस काय भक्तास रोड झाला, कशाची कास्ती झाली, काय सांगू महाराज, माझा वैरी इतके मी प्रयत्न केले पण माझा वैरी मारला जात नाही आणि त्याच्यामुळे मला चैन पडत नाही. नारदजी म्हणतात की कंसा, मी असं ऐकलेलं आहे याच्या त्याच्या जागेवरती त्याची त्याची क्षमता जास्त राहते. तुम्हाला कथा माहित नाही का? मला ते हत्ती गजेंद्र त्याचा पाय लग्नानं पकडला आणि एवढ्याशा लग्नानं त्या गजेंद्राला हतबल करून टाकलं. याचाच पाण्यामध्ये लग्नाची क्षमता होती म्हणून गजेंद्रासारखा हत्ती त्या ठिकाणी हतबल झाला, हरला. तसं त्या ठिकाणी हे जन्मला भूमी आहे, म्हणजे भूमी आहे, या ठिकाणी तो श्रीकृष्ण राहतो आणि आपले लोक तिथे जाऊन त्याला मानतात. त्या ठिकाणी त्याची शक्ती जास्त आहे, त्याला त्याच्या जागेवरून हलवायला पाहिजे आणि आपल्या जागेवर आणायला पाहिजे, म्हणजे त्याची शक्ती कमी होईल. आणि तुम्हाला त्या वसुदेवाला फसवलं, काय मुलगी झाली, अहो तो नंदाचा जो पोरगा आहे ना, तो सुदेवाचा पोरगा आहे. कंसाला रागाला, कंसाला लगेच शिपायला लागेल, सुदेव तिला जेलमध्ये टाकला, पुन्हा जेलमध्ये टाकून दिलं. मग आता काय करावं? नारदजी असं कळ लावून निघून गेले. सभा भरली. मग सभा भरल्यानंतर आता त्या वृंदावनातून त्या कृष्ण बलरामाला आणायचं कसं? एकदा काय झालं, उंदराची सभा झाली. उंदीर म्हणाले की हे पहा, आपली संख्या रोजच्या रोज घटत आहे. मोठ्या येतो आणि एक उंदीर पकडतो आणि आता आपण मोजके थोडेसे झालो. तो बोक्या कधी येतो ते आपल्याला समजत नाही, आपण त्याची शिकारी म्हणतो, त्याच्या हाती राहतो. मग एक म्हणाला म्हातारा उंदीर की आपण असं करायचं म्हणे, बोक्याच्या गळ्यामध्ये घंटी बांधायची, म्हणजे बोक्या आला म्हणजे आवाज येईल आणि आवाज आला की आपण लपून जाऊ, पळून जाऊ. हा मस्त सल्ला चांगली, वा आयडिया चांगली. पण घंटी बांधली कोण? कारण घंटी बांधायला जो जाईल तो तर गेलाच नाही. तसं या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला तर आणायचं, पण तो आगायला जाईल, तो खलास आगी कोण? याने एवढे मोठे महाबलाढ्य राक्षस मारले, आता त्याला आगायचं कसं? मग काही म्हातारे सेनापती सैन्यपंथी संत्री होते, ते म्हणाले की कृष्ण बलरामाला आणण्यासाठी असा माणूस पाठवायचा की जो त्यांचाही प्रेमळ आहे, त्यांचाही नातेवाईक आहे, त्यांचाही सखा आहे आणि आपलंही ऐकणार आहे. मग असा कोण आहे? तर आपल्या मथुरेवर कोण आहे? अक्रूर आहे. अक्रूर, त्या अक्रूराला बोलवायचं, पाठवायचं. लगेच अक्रूराला बोलवलं, हे पहा अक्रूरा, तू फार शिववीर आहे, ज्ञानी आहे, फार चांगला आहे आणि तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुला एक जबाबदारीचं काम सोपत आहे. आणि हे काम जर तुम्ही केलं ना गुरुजी, तर आम्ही तुम्हाला 2 गावाचे 5 गावाचे सरदार म्हणून टाकू. म्हणे काय काम आहे महाराज? काम काही नाही म्हणे, तो तुम्ही वसुदेवाचे नातेवाईक असल्या कारणानं तो गोकुळा जो मुलगा आहे वृंदावनामध्ये, तो मुलगा तुम्हाला तुमचा पुत्र येतो आणि तुम्ही त्याचे काका येतात आणि बरेच दिवस झाले नंदही तुमचा मित्र आहे. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमचा स्वर्णरथ घेऊन वृंदावनामध्ये जावं आणि कृष्ण बलरामाला घेऊन यावं. निमित्त काय? तर या ठिकाणी भला मोठा आपल्याला सोहळा करायचा आहे, धनुष्ययज्ञ करायचा आहे. जो धनुष्याला उचलील त्याला फार मोठं बक्षीस दिलं जाईल आणि
आणि त्याच्यानंतर आम्ही असं ऐकलंय का कृष्ण हा भक्ताच कृष्ण आणि बलराम हे चांगले पैलवान आहे, त्यांना कुस्ती खेळण्याचा चांगला नाद आहे, तर आम्ही कुस्तीचा आयोजन केलंय. जो कोणी या कुस्तीच्या आखाड्यामध्ये जिंकेल त्याचा आम्ही राज्यातर्फे सत्कार करू आणि त्याचा मान सन्मान देऊ, त्याला भलं मोठं बक्षीस देऊ. म्हणून तुम्ही नंदनीकडे जा आणि नंदनींना सांगा की कंस महाराज त्या ठिकाणी मथुरेमध्ये भला मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, कुस्तीचा आखाडा आहे आणि धनुष्य यज्ञ सुद्धा आहे आणि म्हणून मी घ्यायला आलो. आता अक्रूराला त्या कंसाच्या मनातलं कळालं की हा कशासाठी बोलवतोय, पण मनोमन आनंद सुद्धा झाला की आपण आजपर्यंत त्या कृष्णाचे दिसतं लीला चरित्र ऐकत आलो, पण आज आपल्याला त्याला प्रत्यक्ष पाहायची संधी आहे, त्याला भेटायची संधी आहे. म्हणून अग्रणी म्हणतो की कंसात त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, पण मीही तुझं काम हनुमान सांगतो की ठीक आहे महाराज तुझं काम करतो, होकार भरला. पण इकडे येऊन काय केलं गुरुजीनं, सर्व आपले यादव सैन्य जे होते त्या यादव सैन्याला घेऊन आणि सांगितलं की अक्रूर कृष्ण भगवंताला मी आणतो, तर हा कंस जेव्हा मारण्यासाठी तयार झाला ना तेव्हा आपलं सैन्य सुद्धा तयार ठेवा, आपल्याला कृष्ण बलरामाच्या केसाला धक्का लागायला नको. गोपाल कृष्ण भगवान. काय झालं महाराज, काही थांबायचंय का? नाही म्हटलं काय शब्द नाही आलो नाही प्रसंग येऊ द्या, समय सुचेता पाहावा. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय राधा रमण हरि जन्म मला सोडणार मी जपून आले काय सुटते लेटून बसता रे आराम से तो रात्रीचा उजागला दिवसाचा उजागला सांगितलं मी की नेवा सगळं त्या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून सांग पाय उचलला पडेल हात उचलला पडेल हे जमतच नाही. नुसतं म्हणायचा हात मिनी पाय मिनी वय काही दुखत नाही, हात मिनी पाय मिनी वय काही दुखत नाही. मी या ठिकाणी आलो ना महाराज, तुम्हाला सांगू का मी सकाळपासून 3 वेळा संडासला गेलो पण इतकं डोकं दुखत होतं. मी पांडुरंगाजवळ गेलो तेव्हा काही अवस्था काही पाय पटपट पटपट करून आली संडासनं जीव गळून गेला. पण डोकं दुखतंय कथा करू तरी कशी काय
पण खरोखर त्या भगवंताची काय कृपा आहे. डोकंही पण झालं, पाय फुटलेली पण झाली, इतकं देत रांगलो तर त्याच्याकडे कोण चित देणार आहे. त्याच्याकडे चित्त नाही देऊ शरीराकडे, इकडे चित्त माझ्याकडे, त्या चित्त तुमचं, म्हणजे तिकडचं चित्त निघेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय सांगायचं होतं आम्हाला? अक्रोडाचं सांगा. बरोबर आहे का लीलाबाई? नाही म्हणजे काय, मी बोलून आता बरं. अक्रोडीनं आपलं सिंधीकडे तयार केलं आणि अक्रोडजी निघाले होते घेऊन दुसऱ्या दिवशी. खूप मनामत एकदम आनंद होत होता. मथुरेची सीमा ओलांडली आणि गोकुळाच्या वृंदावनाच्या सीमेत गेले, रथाच्या खाली उतरले आणि त्या धुळीमध्ये ज्या रस्त्यानं भगवंत गोप आपल्या गायी घेऊन यायचे, त्या गायीच्या मागे भगवंताचे पाय मोडलेले होते, शंख चक्र गदा पद्माचे ठसे होते. अक्रोडजीनं ती माती आपल्या कपाळाला लावली, त्या मातीमध्ये लोळत केलं. आज धन्य झालं मी त्या भगवंताच्या चरण रजामध्ये मला स्नान करायला मिळालं. संध्याकाळच्या वेळेस गेले, त्यांना असं वाटलं की या वेळेस भगवान श्रीकृष्ण, बलरामजी, नंदजी हे गोशाळेमध्ये असतील, कारण त्यांची सेवा, गायीची सेवा करायची नाही, म्हणून डायरेक्ट गोशाळेमध्ये गेले. आणि गोशाळेमध्ये जाऊन पाहतात तर भगवंत गायीची सेवा करतायत, बलरामजी गायीची सेवा करत आहे. रथातून खाली उतरले, गोशाळेमध्ये प्रवेश केला आणि जसे ते गोशाळेमध्ये प्रवेश केले त्याचे कृष्णजी आले धावत काना आणि त्यांच्या पावटीनं मस्तक ठेवला. काकाजी साष्टांग दंडवतो काकाजी. त्यांना असं वाटलं की हे खरोखर माझे काका आहे, काय भगवंत आहे, त्यांना काय देणार करणार आहे. अक्रोड म्हणाला मला काका म्हणू नका, मला नमस्कार करू द्या. नाही नाही काका, आप तो हमारे काका चाचा है, हमें आशीर्वाद दो. असं धरून दोघी बाळांना हातात धरलं. नंदजी समोर आले आणि त्या ठिकाणी चला आता घरी जाऊ. हातपाय धुवायला पाणी दिलं, बसले आहेत. आणि नंदजींना वा वा कसे आल्या गुरुजी, किती दिवस झाले, वसुदेवजी कशी आहे, देवकी कशी आहे, सर्व विचारपूस केली. आणि मग जेवण वगैरे झाले आणि मग गुरुजीला विचारलं काय प्रयोजनाला तुम्ही आले, काय प्रयोजनाला तुम्ही आले सांगा मला. तेव्हा गुरुजी म्हणतो की मथुरेमध्ये असा असा कार्यक्रम ठेवलाय, कंस महाराजांनी त्या ठिकाणी मल्लयुद्धाचा कार्यक्रम ठेवलाय आणि धनुर या सुद्धा करणार आहे ते. आणि म्हणून त्यांनी आग्रहानं विनंती केली का बाबा माझ्या भाषांना तुम्ही घेऊन या. हा सोन्याचा रथ पाठवला आणि त्यांना बोलावलाय, तुम्ही पण चला. सर्व वृंदावासी जे आहेत त्यांनी यावं असं आमंत्रण आहे. हे ऐकलं मग रात्री यशोदा मातेला कशाला झोपली. यशोदा माता म्हणते नाही त्या माझ्या बाळाला तिकडे घेऊन जायचं नाही. पण कसं तरी मग रात्र निघाली आणि अर्ध्या रात्री यशोदा पलंगावरून उठली, अंगात जाऊन सोडून जाते. कृष्ण भगवान पाहतात आपल्या पलंगावरती आई नाही, पुढे गेली बाहेर गेले तर आई पायामध्ये डोकं घालून रडते. भगवान म्हणता आई मैया क्यों रो रही है तू, मैं ऐसा जाऊंगा ऐसा आऊंगा, मैया तू क्यों रो रही है, मेरे ऊपर तुझे विश्वास नहीं है क्या. बाईला समजवतो, आईच्या तोंडावर हात करतो, रडू नका आई, मला जाऊ दे. किती दिवस झाले मी मथुरा पाहिलं नाही, शहर पाहिलं नाही, मी जाईल त्या ठिकाणी शहर पाहिल आणि सर्व नगराचा आनंद घेईल, मला जाऊ दे. आई म्हणते बेटा तू गेल्यानंतर मला मी कसं राहील, कोणाच्या आश्रयानं राहू. आई कसं तरी कृष्ण भगवान त्यांना समजवतो आणि झुकता रोगी हा करता करता सकाळ होते. आणि सकाळ झाल्यानंतर माझ्या बाळाला भूक लागेल म्हणून आई काही शिदोरी तयार करते, शिदोरी बांधून देते आणि हा करता करता सर्व वृंदावनामध्ये बातमी पसरते आणि सर्व गवळणी धावत धावत येतात.
भगवंत रथावर आरूढ होता, आक्रूर रथावर बसतो, घोडे झुंपले जातात, त्या गवळणी आक्रूराला म्हणतात. काय अर्थ शृंगारी? गवळणी सांगे शोधेला, गवळणी सांगे यशोदेला, कोणी गेला सावळा, नारद शृंगारीला सांगे हो मदना. कृष्णाला माझा खाली उतरा, रथाच्या समोर आडव्या पडल्या. आम्ही कानाला जाऊ देणार नाही. तुम्हाला जर जायचं असेल तर आमच्या देहावरून, आमच्या शरीरावरून तुमचा रथ टाकला. अशा म्हणून त्या आडव्या पडल्या, रडत आहेत. आकृती समजवत आहेत, कृष्ण भगवान समजवत आहेत. कृष्ण भगवान म्हणतात, गोपींनो, आजपर्यंत मी तुमच्या इशारा मानतो. शेष महेश गणेश देश जाको निरंतर गावे, ताहे नक्की चोरिया छचियावर छाछ पर चला चल जनी. तुमच्या ताकाच्या पाण्यावर मी नाचलो, तुम्ही मला जसं नाचायला सांगितलं तसं नाचलो. पण आता मला जगाला दाखवायचं आहे प्राणी माझ्या देशीनो, माझ्या प्राण सगळ्यांनो. आणि म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे की तुम्ही माझी वाट मोकळी सोडा, मला जाऊ द्या. तेव्हा तुम्ही शपथ घातल्यावर त्या गोपी शांत झाल्या. पण राधा मात्र त्या ठिकाणी बेशुद्ध पडली. भगवंत राधेजवळ गेले, तिला सावध केलं. राधे, तुला वाटतं का मी तुला सोडून जातो? त्या गोपिकाने सांगलं की मी तुमच्या जवळच आहे, तुम्ही जेव्हा माझं स्मरण कराल ना तेव्हा मी तुमच्या जवळच येईल. मी तुमच्यापासून दूर राहू शकत नाही, कारण तुम्ही मला विकत घेतलाय. कशाने विकत घेतलाय? बाई मी विकत घेतला आशा, नाही खर्ची कमळी दमळी, नाही वेदना का, विकत घेतला आशा, नाही विकत घेतला आशा. नाही करतली कमळी दमळी, नाही करतली कमळी दमळी, चालले चला माई विकत घेतला, माई विकत घेतला. मी म्हणे असे जोडी पुन्हा वाटती असे उधारी, जन्मभरी जायचा साईने मोजिले हरिया, घेतला माई विकत घेतला, माई विकत घेतला. भगवंताचं नामस्मरण करत करत भावानं प्रेमानं त्या भगवंताला विकत घेतलेला. आणि म्हणून भगवंत म्हणत होता की मी तुम्हाला सोडून जात नाही, फक्त स्थूल रूपाने मी इथून जातो आहे. तुम्ही धीर पकडा आणि मला जाऊ द्या. आणि राधेला सांगितलं, राधा, तुझं जर खरंच माझ्यावर आणि माझ्यासाठी प्रेम असेल
तुला शपथ आहे तुझ्या डोळ्यातून एक आसू सुद्धा येऊ नये. राधेनं आपल्या आसूंच्या जागी त्याने महाराज त्या गोपींचं प्रेम स्वतःसाठी नव्हतं, भगवंताच्या सुखासाठी होतं. आणि म्हणून भगवंत त्या गोपींनी त्या भगवंताला जाऊ दिलं, जाण्याची परवानगी दिली. आणि म्हणून त्या भक्ती मार्गाच्या आचार्य भक्ती म्हटली म्हणजे काय आहे का भक्ती जर कशी असेल कशी करायची तर यथार्थ गोपिका वृंदावनातल्या गोपिकांसारखी भक्ती करा. त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला. मामाला लोक काय म्हणतील, आमची सासू काय म्हणेल, नवरा काय म्हणेल याचा विचार नाही केला. फक्त त्यांच्या चित्तामध्ये एक भगवंत होता. आणि ज्याला भगवंत पाहिजे ना त्याला जगाची पर्वा करू नये. मुझे मुझे है कामईश्वर से जगत रूठे तो रूठन से जगत रूठे तो रूठन से. मुझे है कामईश्वर से अजून एक तास आहे. भगवंताशी काम आहे ना, भगवंताशी नातं जोडायचं जगाला विचार नाही करा. गोपिकांनी तर सांगितलं ठीक आहे राधाई समजली. अद्रत घेऊन अक्रूरजी थोडे पुढे गेले. थोडेसे स्वर मारला एकदम करून स्वर काढा. तेवढ्या मध्ये शोधा धावत आली. थांबा आई कशासाठी आली म्हणून कृष्ण खाली उतरला. आईने कानाला आपल्या छातीशी लावलं आणि म्हटलं काना बेटा मैं तेरी मां नहीं हूं, तेरी सगी महादेव की है. पण मी तुला तुझी आई म्हणून वागवलं. तू देवकी जवळ असेल तेव्हा तुला कळेल की देवकी माझी माता आहे, यशोदा माझी आई नाही. आणि तुला मला विसरून असेल रे बेटा. काना म्हणतो आई तू हे काय सांगत आहे. लोक भलाई म्हणून का मी यशोदा देवकीचा मुलगा आहे, पण मी लोकांना सांगेन की मी देवकीचा नाही, मी यशोदेचाच मुलगा आहे. आणि यशोदा माझी माता आहे. आई तुम्हाला फरका समजू नको, मी तुझा मुलगा आहे. ठीक आहे बेटा, पण मी जाता जातो तुला एक भीक मागते. काय भीक मागते आई. मी तुला मुलाला बांधलं होतं हे विसरून जा बा. मी चालणाऱ्याने तुला ओळखलं नाही आणि मी तुला निष्ठुरपणाने उकळाला मारलं. काळजी घेऊन तुला मारायला आली. हे मला ठेवू नको रे बाबा, मला माफ कर. भगवंताने यशोदा मातेला शपथ घेतली. आई सर्व मी
विसरू शकतो, पण मी ते नाही विसरणार की माझ्या आईने मला बांधलं. ज्याला जपी तपी योगी ऋषी मुनी बांधू शकले नाही, त्याला माझ्या आईने बांधलं. आणि मी कसा विसराई, मला आशीर्वाद दे. मी ज्या कामासाठी आलो ना, आजपर्यंत मी तुम्हाला प्रेम दिलं, तुमच्या आज्ञेनुसार वागलो, पण मला धर्माचं रक्षण करायचं आहे, मला दुष्टाचा संवाद करायचा आहे, आणि त्याच्यासाठीच मी अवतार घेतलाय. मला आशीर्वाद दे की मी चांगल्या प्रकारे धर्माचं रक्षण करू शकेल आणि दुष्टांचा नाश करू शकेल. आईने जळत कानाला डोक्यावर हात ठेवला. जा बेटा जा, कधी आठवण आली तर आईला भेटण्यासाठी निश्चित आहे असं म्हणून यशोदा मातेनं कृष्ण भगवंताला वाटी लावला. मागे पाहताय कृष्ण भगवान, आई सुद्धा पाहताय, गोपी पाहताय, आहे. जोपर्यंत रथ दिसतो तोपर्यंत हात हलवताय, पाहताय. काना मला सोडून गेला, कधी आम्हाला त्या कानाचं दर्शन होईल. फार कठीण प्रसंग आहे बाबा. अक्रूरजीने त्या वृंदावासींचं, आईचं, गोपींचं प्रेम पाहिलं. अक्रूरजी सुद्धा धन्य झाले. पुढे रथ चाललाय, यमुना नदी आली आहे. म्हणून अक्रूरजी म्हणाले, बालकृष्णा, बलरामा, मी जरा स्नान करतो, तुम्ही रथामध्ये बसा. अक्रूराने यमुनेमध्ये उडी मारली आणि खाली जाऊन पाहतात तर जणू काय खाली त्या कृष्ण बलराम पाण्यामध्ये आहे त्यांना दिसत. त्यांना वाटतं की हे तर कृष्ण बलराम सरसात आहे, आणि खाली कसे आहे, कोणावर येऊन पाहत आहे, पुन्हा खाली जातो तो पाण्यात आहे. आता मात्र अक्रूराला त्या ठिकाणी तर खात्री पटली की कृष्ण बलराम हे सामान्य नाहीत, हे तर साक्षात भगवान नारायणाचे अवतार, भगवान नारायण कृष्ण भगवान. आणि बलराम जो आहे हा शेष आहे, हे चतुर्भुज रूपाने भगवान नारायणाचं आणि शेषाचं दर्शन त्याला त्या यमुनेच्या पाण्यात झालं. रथ घेऊन यमपत्नीच्या हातीत आले आणि कृष्ण भगवान म्हणाले की काकाजी, तुम्ही जाऊन कंस महाराजांना निरोप सांगा मामांना की मी आणलं म्हणून. आम्ही जरा बगीच्यामध्ये थांबतो, बगीच्यामध्ये नाश्ता वगैरे करू आणि नंतर मथुरा पाहण्यासाठी जाऊ. तिथे उतरले. रथाच्या मागोमाग सर्व मित्र मंडळी आले होते. त्या ठिकाणी त्या बगीच्यामध्ये बसले. आईने पाठवलेली शिदोरी सर्वांनी त्या ठिकाणी सोडल्या, खाल्ल्या. आणि मग कृष्ण भगवान म्हणाले, मित्रांनो, आपल्याला नगर पाहायचं आहे का? आपण खेड्यातले, चला आपण नगर पाहू. नंद बाबांना सांगितलं, बाबा आम्ही जरा नगर पाहून येतो, तुम्ही बसायचे. नगरामध्ये आले आणि नुकताच एक धोबी त्या कंसाचे कपडे धुवून आणि नगराकडे निघाला. त्या गठोड्यामध्ये असे भरतनीचे वेगवेगळे असे डिझाईनचे कपडे त्यांना दिसले. आणि त्या गोपालकाने सांगितलं, काना देखो, इस सफर के बाद में कितने सुंदर सुंदर कपड़े हैं, ऐसे कपड़े तो हमने कभी देखे भी नहीं काना. अगर ऐसे कपड़े हमें पहनने को मिले तो कितना अच्छा होगा. कृष्ण भगवान गेले धोबी दादा जवळ, धोबी दादा माझ्या मित्रांना हे कपडे पाहिजे तर देऊन टाका. तो धोबी म्हणतो, ए गावातल्या गावंडळांनो, गवळ्यांनो, कधी तुमच्या बापदादांनी पाहिले होते का असे कपडे? हे राजकुमारांचे कपडे, चला वा तिकडे. हा धोबी रामावतारातला तो धोबी होता ज्याने सीता मातेची निंदा केली. भगवान म्हणाले की त्या काळात मी तुला माफ केलं बेटा,
पण आता नाही माफ करणार. कपडे देतो की हा म्हणे नाही, बरोबर शिपाई होते त्यांना सांगितलं पकडा यांना मारा. भगवंताने एक मुक्कीनं सगळे शिपाई बलरामानं आणि श्रीकृष्ण भगवंतानं त्या शिपायांना मारलं. एक गोष्टी प्रहार केला नाही, एकाच प्रहारामध्ये धोब्याचा तुरंत होता. धोब्याचा त्या ठिकाणी वध झाला आणि गोपबालकांना सांगितलं चला त्या गांडोळ सोळा आणि यांना जे कपडे पाहिजे असेल ते या. तर गोपबालकांनी कपडे घेतले, पण ते कपडे काही त्यांच्या मापात बसत नव्हते. पुढे गेले तर एक शिंपी होता बिचारा. कृष्ण भगवंतांनी सांगितलं की याच्या त्याच्या मापाचे कपडे बनवून द्या. शिंपीनं लगेच याच्या त्याच्या मापाची सण मारून कपडे बनवले. ते सुंदर असे कपडे धारण करून आणि वृंदावनाच्या आपल्या मथुरेच्या गली गलीमध्ये हे भगवंत निघाले आहे आणि गोपबालक भगवंताला जय जयकार करत आहे. बोलो की धारीलाल भगवान की जय, बोलो कालियावतन भगवान की जय, बोलो चितजोर भगवान की जय. त्या मथुरेतल्या स्त्रिया त्या आवाजानं बाहेर येऊन पाहतात, घराच्या बाहेर येतात आणि त्या भगवंताचं रूप पाहून त्या म्हणतात धन्य आहे त्या गोपिका की ज्यांनी या भगवंताचा आनंद घेतला, भगवंताच्या सहवासात राहिल्या. आम्ही किती करंट्या की आम्ही फक्त आज याला पाहायला आलो तर याने आम्हाला दिसतंय एका क्षणात आमचं मन मोहून टाकलं. किती सुंदर आहे, किती गोड आहे, कसा चालतो आहे, कसा मोराचा पीस आहे, कसा तिरक्या नजरेनं पाहतो आहे, असं त्या मनात म्हणायच्या. पुढे चालले आहे अनेक कुब्जा नावाची दासी चंदनाचं पात्र घेऊन राजवाड्याकडे निघाली होती. त्या कुब्जेने या भगवंताला पाहिलं आणि तिच्या मनामध्ये भगवंताला नमस्कार करण्याची बुद्धी निर्माण झाली. ती आली आणि भगवंताला म्हणते मुझे पैर छूने दो. भगवंता म्हणता ठीक आहे भैया ये क्या है? बोले चंदन है. किसके लिए? बोले राजकुमारों के लिए. कंस के राजवाड़े में मैं जा रही हूँ, मैया ये चंदन हमें लगाओ ना. त्या कुंजेला ते चंदन भगवंताला बलरामजींना सर्व गोपबालकांना लावलं. भगवंताला दया आली आणि भगवंतानं त्या कुंजेच्या पायावरती हात पाय ठेवला आणि कुंजेला आरोग्याला हात लावला आणि कुंजेला धक्का मारला. कुंजेचं कुबळ नीट झालं होतं, तिला नवतारुण्य प्राप्त झालं, नव सौंदर्य प्राप्त झालं. ही कुंज्या रामावतारातली मंथरा नावाची झाली. तिला शत्रुघ्नानं लाथ मारली होती म्हणून ती कुंभी झाली होती. पण तिने एवढा भगवंताला गुन्हा केला असता तरी भगवान म्हणता की ही मला अनन्य शरण आली, हिने माझी सेवा केली आणि म्हणून भगवंत म्हणता की जो मला अनन्य शरण येतो, जो माझी सेवा करतो त्याला मी नवतारुण्य आनंद प्राप्त करून देतो. भूकेला भगवंतानं नवतारुण्य प्राप्त करून दिलं आणि देहुडा चरणी वाजवितो येलो असा भगवंत एकनाथ महाराजांची वाटते पूजे शिरत झाला गवळ. पुढे निघाले तर पुढे निघाल्यानंतर ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलेला होता मोठा एक अशी मोठा तयार केलेला होता व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती भगवान परशुरामाचा धनुष्य ठेवलेला होता. तो धनुष्य पाहण्यासाठी गेले. त्या ठिकाणी अनेक शिपाई होते. आता त्या धनुष्य यागाच्या वेळेस ब्राह्मणांनी भविष्य सांगितलं होतं की यज्ञ पूर्ण होईपर्यंत हा धनुष्य जर सामोर राहिला तर कंस महाराज जिवंत राहते आणि ह्या धनुष्याचं जर भंग झालं तर मात्र कंस महाराज मारले जाते. असं त्या पंचांगामध्ये कुंडलिनीमध्ये निघालेलं होतं. म्हणून धनुष्य भंग व्हायला नको म्हणून त्या धनुष्याच्या आजूबाजूला अनेक मोठमोठे शिपाई शूरवीर असे हातामध्ये शस्त्र घेऊन त्या ठिकाणी सज्ज होते. हे गोपबालक आणि कृष्ण बलरामजी त्या ठिकाणी गेले. जय जयकार करत आहे गोपबालक आणि
गेले तर कृष्ण भगवान म्हणता वा वा कसा धनुष्य आहे असे गेले हो त्या धनुष्याला ए बच्चो बाकी कमलो आता ते शिपाई काय ओळख नाही हे नेमके कोण आहे हाथ नहीं लगाना नहीं महाराज नहीं सिपाही जी नहीं दादाजी हम तो इसे देख रहे हैं कैसा अच्छा धनुष्य है क्या कर रहे हैं बोले इसका त्याग है धनुष्य का याग है पूजा की पाहता 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 आणि भगवंतानं तो धनुष्य उचलला आणि त्याचे दोन तुकडे केले धावा धावा मारा मारा त्या धनुष्याच्या तुकड्यांनी एक तुकडा बलरामाने घेतला एक कृष्ण भगवंताने घेतला आणि त्या धनुष्याची तुकड्यांनीच मारता मारता त्यांना घटप्राण करून एक शिपाई गेला धावत धावत आणि त्याने महाराजांना सांगितलं की धनुष्याने भंग झाला धनुष्याचे तुकडे झाले म्हणे शिपाई कुठे आहे म्हणे शिपाई नाही मारून टाकलं त्यांनी बरे आता ते कुठे म्हणते इकडे जाय आता कंसाला वाटलं की हे आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला मारतील हे इथपर्यंत पोहोचायला नको म्हणून एका मावताला सांगितलं की आपल्या नगरीमध्ये एक पीड नावाचा हत्ती आहे उन्मत्त शक्तिशाली त्याला दारू पाजा त्याला मारून मारून अगदी खिलवून टाका आणि ज्या वाटेनं ते कृष्ण बलराम येत आहे त्या वाटेनं 16 कुवल नावाचा हत्ती त्याला चेंगरून टाकून मारून टाकेल अशा रीतीनं हे मार्गाला चाललंय आणि समोरून पाहताना कोल आहे नावाच्या हत्याला सोडलं हत्ती उन्मत्त होता मनोन्मत्त होता दारू मारलेला होता मारून मारून त्याला भावताना खिलवलेलं होतं म्हणून समोर तो कोणी आला त्याला त्या छोडीमध्ये पकडायचं फेकून द्यायचं अशा रीतीनं तो धावत पळत आला आणि कृष्ण भगवंताच्या अंगावरती धावणार तर कृष्ण भगवंतानं त्याची सोंड पकडली त्याचे दोन्ही दात पकडले आणि खान दात उपटून त्या दातालाच मस्तकावरती मार दिला कोलापीड हत्ती मरून पडला बरोबरच त्याने शिपाई त्यांनाही दातानं मारून 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 भगवंतानं त्या ठिकाणी त्यांनाही प्राण करून टाकलं गोपाल कृष्ण भगवान अशा रीतीचा भगवंत आता त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी आखाडा होता अनेक देशोदेशीचे राजे प्रजा त्या ठिकाणी आली होती आखाड्यामध्ये आपले वृंदावनातले यादव गोकुळातले यादव सुद्धा आले होते कुस्ती पाहण्यासाठी नंद बाबांनी आखाड्यात होते जसे हे त्या आखाड्यामध्ये गेले तसे चानूर आणि कुष्टिका नावाचे दोन महाबलाढ्य पैलवान यांच्यावर धावून आले चानूरानं धरला भगवान श्रीकृष्णाचा हात कुष्टिकानं धरला बलरामाचा हात अरे आम्ही ऐसा ऐकला की तुम्ही मोठमोठ्या कुस्त्या केल्या मोठमोठ्या राक्षसांना मारलं चला कुस्ती खेळा आमचे महाराज वडील कुस्तीचे शौकीन आहे आपण त्यांची करमणूक करू कृष्ण भगवान म्हणतात की तुम्ही केवढे तुमच्या कमरेवर आम्ही येतोय तुमच्या बरोबर मला कुस्ती खेळायला सांगता आणि मला नाही वाटत कोणकोणीचा पाहिजे कुस्ती खेळायला सोडा मला पण ते पुढे सोडायला तयार होते ते तर डबलेलेच होते भगवान म्हणाले ठीक आहे भगवंतानं असा झटका मारला तसा चालून खाली पडला आणि चालून खाली पडल्यावर तिकडे बलरामानं धक्का मारला कुष्टिके खाली पडला त्याच्या छातड्यावर जाऊन बसले आणि दोन्ही हाताने कुस्ती प्रहार केला कुस्ती प्रहार करून त्यांच्या तोंडातून रक्त उकायला लागलं दोन्ही गतप्राण झाले तो तोंडाला लागला पकडा धरा मारा पकडा धरा मारा पण शिपाई येतात तोपर्यंत जेव्हा कुस्ती सुरू झाली ना महाराज त्या टायमाला ते लोक जे होते त्या कोणाकोणाच्या काय भावना आहे त्याचं वर्णन केलेलं आहे नंद बाबा लगेच त्या मुलांना हात धरला तर नंद बाबानं भजन चालू केलं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहो लोक उजागर रामदूत तुलित मन धामा जय पुत्र गुण सुतमा हनुमान चालीसा सुरू केलाय वर्णन करी माझ्या मुलाचं रक्षण कर काही लोक जे होते दुष्ट त्यांना तो भगवान श्रीकृष्ण काळ दिसत होता
जे भगवंताबद्दल आदर मनामध्ये प्रेम ठेवणारे होते त्यांना तो भगवंत जणू काय समजून साकार परमेश्वर दिसत होता. काही स्त्रिया त्या ठिकाणी होत्या त्यांना तो भगवंत मदनाचा पुतळा दिसत होता. जागी रही भावना जय श्री जागी रही भावना जय श्री प्रभु मूरत दिन में भी जय श्री राम सिया राम त्याची जशी भावना होती तसा भगवंत त्यांना दिसत होता आणि भगवंत तसाच आहे. जो जशा भावानं भगवंताला पाहिजे तसा तो आहे. देव कसा आहे पण कुठे आहे? जिथे भाव तिथे देव. कसा आहे? जसा भाव असेल तसा देव आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला. भगवान उंच अशा मंचावरती सिंहासनावरती गौतमामा बसलेले होते. शिपाई आले पकडायला मग त्यांना चुकून भगवंत अलगद पुढ्या मारत कौसापर्यंत गेले. मामा खूप दिवसानं भेटताय तो मामा, तुम्ही मला मारण्यासाठी बरेच खेळणे पाठवले, मी त्यांना म्हणून टाकलं. कोण म्हणतो मारा पकडा मारा पकडा मागे मागे असतात. भगवंत जातात आणि त्याचे केस पकडतात आणि झटका मारतात, त्याला सिंहासनावर खाली ओढतात. खाली पडल्यानंतर त्याच्या छातड्या बसतात भगवंत आणि गोष्टी प्रहार करतात आणि अशा रीतीनं कौ सुद्धा आपला प्राण त्या ठिकाणी गमावतो. तोंडातून रक्त निघतं आणि सर्व प्रजा भगवान श्रीकृष्णाला जय जयकार करतात. बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाचा वध झाला. आता बाकीचे जे कंसाचे सैन्य होते ते पळून गेले. मोठमोठे शिवसेना मारले गेले. आता कोणापुढे येणार आहे? श्रीकृष्ण भगवंताला जय जयकार केला. लोक म्हणायला लागले की आता मथुरेश्वराच्या भगवंताचा आहे. काही भक्त ते पण लोक म्हणाले की आता भगवंताची मिरवणूक करू, नगरामध्ये त्यांची प्रदक्षिणा करू, रथावरती बसू. भगवान म्हणाले आता सत्तर मला अनसात मिरवणूक करा. माझे आई बाप 11 वर्षापासून मी पाहिले नाही, त्यांना मला पहिले सोडायचं आहे. आणि धावत कारागृहामध्ये गेले. शिपाईने आता भगवंताने कंसाला मारलेला, आता शिपाई काय करणार आहे? बंदीशाळेचे दरवाजे उघडले. भगवंत गेले आणि भगवंतांनी आई बाबांना नमस्कार केला. ते सागरदान करण्यासाठी त्यांनी ताकद लावली, तातानं ते बोलवले आणि त्यांच्या बंधनातून सागरदानाच्या बंधनातून त्यांना मुक्त केलं. आई बाबा मला क्षमा करा, माझ्यासाठी तुम्ही 11 वर्ष दुःख भोगलं हो, मला क्षमा करा. मग त्यांना भेटून आणि तिथून काढलं. मग उग्रसेनाजवळ गेले. उग्रसेनाला त्या जेलामध्ये ठेवलेलं होतं कंसानं, बापाला जेलमध्ये ठेवलेलं होतं, त्यालाही मुक्त केलं. आणि उग्रसेनाला अभिषेक करून त्या ठिकाणी मथुरेमध्ये राज्यकारभार आता उग्रसेन चालवत आहे.
आणि दोघं राहायला लागले. आता पुढची कथा आपण धूम मारून पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण